Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. 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 शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या या सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा समोर आलेले आहे. प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यातले नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देखील आता ताब्यात घेतलं जात आहे. कारवाई आता परके चलन जातो. 2014 पासून या माणसांनी 73 दौडे केले, 93 दौडे केले, 33 जिल्हा 73 जिल्हा आणि 815 कोटी रुपये परके चलन केलं. विमान स्वतः करताना 8,000 8,500 कोटी विमान वापरायला, यामध्ये परके चलन जात नाही का? परके चलन वाचवतात स्वतः खुद माणसानं स्वतः आचरण केलं पाहिजे. प्रभू रामचंद्राचं आचरण करतात. आचरण महत्वाचं आहे, नाव घेणं महत्वाचं नाही. प्रभू रामचंद्राच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, हिंदू मुस्लिम नावाच्या खाली देशाचं वाटोळ केलं माणसाने. एवढं बोलून मी माझ्या संबोधतो. पाहिलंच नाही ना, आज जर कधी कांद्याला 80 पैसे भाव आहे. प्रत्येक पिकाचं तुमचं असंच आहे. आम्ही शेतकरी काबड कष्ट करतो, रात्री पाणी भरून आम्ही पीक तयार करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नाला काय म्हणत कवडी मोल भाव. त्याच्यासाठी हे आंदोलन योग्य आहे का नाही तुम्ही सांगा लागलं तर, बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी आता तर आंदोलन केलं, आणखीन तर पुढल्या वेळेस आम्ही पुरा चक्काजाम म्हणजे पुरा महाराष्ट्र चक्काजाम करणार. आता 80 पैसे कांद्याला भाव आहे, 70 पैसे 80 पैसे. सांगा, रात्र काय म्हणजे इच्छू काट्याचं रात्री जाऊन आम्ही पाणी भरतो त्याला. काय म्हटले? सरकारनं योग्य तो भाव दिला पाहिजे. 12 रुपये 35 पैशामध्ये सरकार घेत आहे. मग आता काय 80 पैसे 70 पैसे भाव आहे कांद्याला. 1500 रुपये उत्पन्न खर्च आहे. अशा वेळेस ते 1235 रुपये 12 रुपये 35 पैसे आम्हाला मान्य नाही. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना या आधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु
त्यांनी आंदोलकांनी आमचं न ऐकता रस्ता रोको केलेला आहे, तसे रस्त्यावर टायर वगैरे जाळले. त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आता सर्व परवानगी आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे. लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल करणार. लोकांना तुम्ही ताब्यात घ्या. आता आम्ही एक 20 ते 22 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आमदार साहेब आहेत व त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसे काही पंचायत समिती मेंबर, झेडपी सदस्य हे देखील आहेत.